का देवा, का झालंय असं? माझ्या मुलीची अशी अवस्था का झाली रे? अरे काय पाप केलं होतं आम्ही म्हणून इतकी मोठी शिक्षा देतोय तू आम्हाला? माझ्या जानूने काय केलं होतं रे? तुला खरंच सांगतो, थकलो मी आता. लक्ष्मीला धीर देऊन तिला समजावून सगळ्यांसमोर असा खंबीर उभा राहून थकलो मी आता. अंगात त्राण नाही उरलेत आता माझ्या देवा. माझी एकच इच्छा आहे, जानू पूर्णपणे बरी व्हावी आणि तिनं मला एकदा बाबा म्हणून हाक मारावी. माझ्या माझ्या मिठी दिया मी जानू देवा. मी भीक मागतो तुझ्याकडे. मी काही वाटेल ते करायला तयार आहे, कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे, पण माझ्या जानूला बरं कर रे, जानूला बरं कर. डॉक्टर म्हणतायत हे 24 तास क्रिटिकल असणार. हे 24 तास आम्ही कसे काढायचे देवा? देवा, हे सगळं आमच्या करता अजून अवघड नको ना रे करू. ऐक ना देवा, ऐक रे. काका, सिद्धू, काका, सिद्धू अरे काय झालं रे? सिद्धू, माझी अवस्था तुला नक्कीच कळेल. काका ऐक. काका काय झालं? काका सावरास. काका शांत हो. तुम्ही या बसा आधी बसा. काका ऐका ना. काका तुम्ही नका इतकी काळजी करू. आपली जानवी आहे ना, आपली जानवी या सगळ्यातून नक्की बाहेर येणार आहे बघा. अहो ती खूप कमाल फायटर आहे. म्हणजे काका तुम्हीच विचार करा ना, समुद्रात पडून सुद्धा जर ती वाचू शकते ना, तर नशिबाची किती साथ आहे तिला. आपल्या जान्हवीची इच्छाशक्ती सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. खरंच सांगतोय काका, आपली जान्हवी कमाल आहे. ती या सगळ्याला तोड सुद्धा देणार आणि या सगळ्यातून लवकर बाहेर पडणार. खरंच सांगतोय. तुम्ही शांत बघा काका. हे बघा, डॉक्टरांच्या प्रयत्नांइतकंच आपली प्रार्थना आणि आपली इच्छाशक्ती सुद्धा कामी येते. शांत व्हा. मी औषधं देऊन आलो, तुम्ही बसायचे. देवा, एक बाप काहीही सहन करू शकतो, फक्त त्याची लेक त्याच्यापासून दुरावते हे सहन नाही करू शकत. ही वेळ प्लीज बाबांवर येऊ देऊ नकोस. आजी बघा ना किती वाजलेत, अजून हे समजे कसे काय नाही आले. मला त्यांना कधीही आनंदाची बातमी सांगेन असं झालंय हो. का तुम्ही हात हलवला. आणि आजी तुम्हाला सांगू, एका क्षणाला मला असं वाटलं का तुम्ही माझ्याकडे बघितलं आणि बघून तुम्ही माझ्याकडे हसलात सुद्धा. होय ना आजी? पण हे समजा बघायला कोणच नाही ना इथं. मी केव्हाच समजांना फोन लावते पण कोणी फोनच उचलत नाहीये.
परत एकदा करू काय? नाही नको. तिकडं फोन केला आणि समजाना म्हणलं या लवकर इकडं तर येतील सगळं. आणि ती भावनाताईच्या घरी एवढी मोठी पूजा आहे, तिकडं आणि काय तर खोळंबा नको व्हायला वेगळाच. राहू देत, आल्यावर सांगते समजांना. कोण? माझी मैत्रीण माझी. कोण कोण मैत्रीण? जानू. हा कॉलेज मित्र. विश्वा. विश्वा त्याचं काय? हा विश्वाची आई. अगं आई, ललिता काकूंबद्दल बोलतोय तो. अच्छा. हा त्याचं काय? ललिता काकू गेल्या. कुठे गेली? नीट 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 सांग मला. काय? आजोबा. हा हा व्हीलचेअर वर. तो घरी सोडायला गेला होता त्यांना. तू काय बघितलंस? फोटोला हार घातला होता. फोटो? दादा मला नीट सांग, काय बघितलं परत सांग. विश्वाच्या आईचा फोटो बघितला, हार घातला होता त्याला. अगं काय बोलतोय आई? अगं कसं शक्य आहे? नी आता तर ललिता काकू आपल्या बरोबर होत्या ना. अरे आमच्या बरोबर होत्या काकू, असं कसं होईल? पडल्या? पाय घसरून पण डोक्याला लागलं, रक्त आलं म्हणतोय तो. मग बरी आहे ना ती? हा ती ठीक? ललिता लागलं ठीक? आई. हा आई, ललिता काकू गेल्या असं म्हणतो तू. आई चुकतोय, काहीतरी चुकीचं सांगतोय. अगं असं कसं होईल? आता पूजेला ती होती, आम्ही खूप बोललो एकमेकींना, अगदी भेटलो हो की नाही? तू होती की नाही? तुला माहितीये काहीतरी सांगतोय. अशी कशी सांगितलं? नाही, तिला काही झालेलं नाहीये. तिला काही नाही ना झालं ग. काही नाही. बोल ना भाऊ. तो खरं बोलतोय, काहीतरी झालंय ललिता काकूंना. ललिता काकू गेला म्हणतोय. अशी कशी जाईल ती? मला माहिती ती तुझी खूप जवळची मैत्रीण होती. भावना, अगं ललिता म्हणजे माझी मैत्रीण नाही, माझी वहिनी, माझ्या भावाची बायको, तुझी मामी आहे ती.